नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्यापासून त्यांना बऱ्याच योजनांचा लाभ भेटतो। परंतु मित्रांनो, शिष्यवृत्तीचे अर्ज बऱ्याच बांधकाम कामगारांनी भरलेले आहेत, परंतु बरेच दिवसापासून बांधकाम कामगारांचे शिष्यवृत्तीचे योजनेचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती अद्याप जमा झालेले नाहीत। या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो, आता एक नवीन अपडेट आलेले आहे। या अपडेटमध्ये जे काही नवीन शिष्यवृत्तीचे अर्ज करणार आहेत त्यांना लवकरात लवकर जे पैसे भेटणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि तुम्हाला शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यासाठी सुरू पण झालेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आता नवीन कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत 2025 मध्ये याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्या चॅनलवरती 50-55 हजार सबस्क्रायबर आहेत, तर ते संपूर्ण जे आहे ते बांधकाम कामगार आहेत। त्यामुळे तुम्ही पण बांधकाम कामगार असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे पण बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। त्यामुळे या ठिकाणी मी सर्वात अगोदर मिळण्यासाठी आपले अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, आपल्या टॉपिकवर आपण जाऊयात की शिष्यवृत्तीचा अर्ज कसा केला पाहिजे आणि शिष्यवृत्तीचा अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आणि नवीन अपडेट कोणते आलेले आहे की तुमची जी शिष्यवृत्तीचे अर्ज आहेत तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये तुमचा अप्रूव्हल होऊन तुमच्या लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे उशीर न करता डायरेक्ट आपण या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही शिष्यवृत्तीचे अर्ज भरा, म्हणजे तुमचे लवकरात लवकर या ठिकाणी अप्रूव्हल होणार आहेत। जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांनी अजिबात या ठिकाणी जे आहे ते शिष्यवृत्तीचे अर्ज भरू नये, कारण की या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहे। आपले कामगार मंत्री जे आहे ते आकाश फुंडकर सरांनी सांगितलेलं आहे की जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांची या ठिकाणी नोंदणी रद्द केली जाणार आहे। त्यामुळे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे, त्यांना जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते त्यांची शिष्यवृत्तीचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत आणि त्यांच्याच बँक अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघूयात की आपण आपल्याला शिष्यवृत्तीचे अर्ज कसे करायचे आहेत, कसे भरायचे आहेत हे संपूर्ण बघूयात, कारण की या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहे आणि नवीन अपडेटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे की शिष्यवृत्तीचे अर्ज कशा पद्धतीने भरायला पाहिजेत आणि भरल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर अप्रूव्ह होणार आहेत। या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना भरपूर अशा योजना भेटतात। कल्याणकारी योजनेमध्ये त्यांना 4 प्रकारच्या योजना असतात। एक म्हणजे समाज सुरक्षा योजना, त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे या ठिकाणी पहा, दुसरी योजना शैक्षणिक योजना आहे, आणि तिसरी योजना आहे आरोग्यविषयी योजना, चौथी योजना आहे आर्थिक योजना। अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी योजना पाहायला मिळणार आहेत मित्रांनो। तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची योजनामध्ये या ठिकाणी जे आहे ती शैक्षणिक योजना आहे। या शैक्षणिक योजनेमध्ये शिष्यवृत्तीचे अर्ज भरपूर जे आहे ते या ठिकाणी पेंडिंग आहेत। लवकरात लवकर बांधकाम कामगारांना ते शिष्यवृत्तीचे पैसे भेटलेले नाहीत। तर नवीन अपडेटनुसार तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते शिष्यवृत्तीचे अर्ज करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे भेटणार आहेत। या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्या 2 मुलांसाठी जे आहे ते लाभ भेटणार आहेत। या ठिकाणी पाहू शकतात पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे। तर जे तुमचे पहिले 2 मुलं आहेत त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना लागू असणार आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिली ते सातवी आणि या ठिकाणी पहा पहिली ते 7वी आणि 8वी ते 10वी याबाबत तुम्हाला पहिली ते 7वी मध्ये तुम्हाला 2,500 रुपये भेटणार आहेत। या ठिकाणी पहा, पहिली ते 7वी मध्ये 2,500 म्हणजे 2,500, आणि इयत्ता 8वी ते 10वी मध्ये तुम्हाला 5,000 रुपये भेटणार आहेत। ते पण तुम्हाला त्या ठिकाणी 8 काय दिलेले आहे, तुमची हाजरी 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असणं, 75% किंवा त्यापेक्षा जास्त उपस्थिती असणे हाजरी हे महत्त्वाचं आहे। या ठिकाणी हे आवश्यक सांगितलेलं आहे। तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पहिली ते 7वी आणि 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे फॉर्म कसा भरला जातो हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, कारण की बरेचसे मुलं पहिली ते 7वी मध्ये आहेत आणि 8वी ते 10वी मध्ये आहेत। तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा विषय होता। बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारलं होतं की सर आम्हाला पहिली ते 7वी आणि 8वी ते 10वी साठी फॉर्म कसा भरला जातो, संपूर्ण माहिती सांगा, म्हणजे आम्हाला जे आहे ते शिष्यवृत्तीचे पैसे 2,500 आणि 5,000 रुपये तुमच्या आमच्या बँक अकाउंटमध्ये येतील। याबाबत आम्हाला संपूर्ण माहिती पद्धतशीर सांगा। आपण संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल की तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे द्यायचा आहे, अर्ज कधी अप्रूव्ह होईल, अप्रूव्ह झालं तर आमच्या अकाउंटवरती कधी पैसे येतील याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला पाहणार आहोत। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राइब केले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि
चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. विशेष म्हणजे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो, आपण ह्याचा फॉर्म, आपला फॉर्म जो आहे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात. इयत्ता 1ली ते 7वी मध्ये तुम्हाला जो फॉर्म भेटणार आहे तो फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिला आहे. तो टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही फॉर्म हा घ्यायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण फॉर्म भरून घेऊयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे. त्या फॉर्मची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरती देऊन टाकेन. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि या ठिकाणी शिष्यवृत्ती फॉर्म असेल या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला मी तुमच्या जे आहे तुम्हाला पाठवून देणार आहे PDF स्वरूपामध्ये. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज. या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी काही लिहायचं नाही, हे कार्यालयीन उपयोगाकरता आहे. आपल्याला भरायची माहिती कोणती आहे या ठिकाणी पहा, आपल्याला भरायची माहिती जी आहे ती ही आहे. अर्जदाराने भरायची माहिती भरताना मागील पानावरील सूचनांचे पालन करावे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहा, अर्जदाराचे पहिले नाव, या ठिकाणी वडिलांचे किंवा पतीचे नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. आडनाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर विशेष म्हणजे नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल, आपलं जो स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्डवरती आपल्याला हा नोंदणी क्रमांक भेटणार आहे. कारण की स्मार्ट कार्डवरती तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती भेटली जाते. त्या ठिकाणी तुमची बेसिक माहिती स्मार्ट कार्डवरती दिली जाते. तुम्हाला जर स्मार्ट कार्ड भेटलं नसेल तर तुमच्या जवळच्या किंवा जिल्ह्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला भेट द्या, त्या ठिकाणी भेटून जाईल. तर त्यानंतर आता या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. नोंदणी दिनांक पण तुम्हाला स्मार्ट कार्डवरती भेटून जाईल. त्यानंतर नूतनीकरण दिनांक पण तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी पहिल्यांदा नोंदणी दिनांक टाका आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला पुढचं प्रोसेस सांगणार आहे नूतनीकरण दिनांक टाकण्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात स्मार्ट कार्ड कशा प्रकारे दिसलं जातं. त्या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक, आधार क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक, संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या स्मार्ट कार्डवर दिली जाते. तुम्ही स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकत नाहीत, पण तुमच्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ऑफिसहून हे घेऊ शकतात. आधार कार्ड घेऊन जा सोबत आणि त्या ठिकाणी विचारा की आम्हाला आमचं स्मार्ट कार्ड पाहिजे, ते त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. तर या ठिकाणी पहा, स्मार्ट कार्डवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्हाला तशा प्रकारे या ठिकाणी टाकायची आहे. तर या ठिकाणी टाका तुम्हाला नोंदणी दिनांक. तर आपल्याला या ठिकाणी नोंदणी दिनांक बरोबर जसा आहे तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता नोंदणी दिनांक टाकल्यानंतर आपल्याला येतोय नूतनीकरण दिनांक. तर आपल्याला हा नूतनीकरण दिनांक पण टाकून घ्यायचा आहे. ते झालं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आपलं पेज जे आहे ते या ठिकाणी पेज स्क्रॉल करून खाली घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे तो फॉर्म आपल्याला या ठिकाणी खाली लिहायचं राहिलेलं ते आपल्याला खाली स्क्रॉल करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे, या ठिकाणी संपूर्ण माहिती देतो. योग्य ठिकाणी टिक करा. तर तुम्ही पुरुष असाल तर पुरुषवरती टिक करा, स्त्री असाल तर स्त्रीवरती, आणि विवाहित असाल तर विवाहितवरती, आणि अविवाहित असाल तर अविवाहितवरती टिक करू शकतात. तर या ठिकाणी मी विवाहितवरती टिक केलेलं आहे. त्यानंतर तुमची जन्म दिनांक टाकायचा आहे. या ठिकाणी तुमची जन्मतारीख, त्यानंतर जन्म जो महिना आहे महिना, त्यानंतर वर्ष, आणि त्यानंतर तुम्ही किती वर्षाचे आहात ते या ठिकाणी टाकायचं आहे. आता हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, कारण की याच बँक खात्यावरती आपले शिष्यवृत्तीचे पैसे हे जमा होतात. जर तुम्ही थोडंही चूक केली तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येण्यासाठी भरपूर अशा अडचणीला समोर जावं लागतंय. त्यामुळं बँक खात्याचा तपशील टाकताना तुमचं जवळ पासबुक जे आहे ते तुमच्या जवळ घ्या, आणि ज्या बांधकाम कामगारासाठी ही नोंदणी केलेली आहे त्याच बांधकाम कामगाराची पासबुकची माहिती किंवा खात्याचा तपशील त्याच बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी द्यायचं आहे. ते बँकेचे नाव या ठिकाणी लिहा, बँक शाखेचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बँक शाखेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. IFSC क्रमांक तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पहा, IFSC क्रमांक तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं पासबुक जवळ घेऊन बसा, कारण की पासबुक जे आहे ते पासबुकावरच्या पहिल्या पानावरती IFSC क्रमांक दिला जातो.
तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पहा महत्त्वाचा विषय, खाते क्रमांक, तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। जशाची तसा टाका, न चुकता टाका, कारण की जर थोडाही चुकला तर या ठिकाणी तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार नाहीत। हे महत्त्वाचा विषय आहे, कारण की बँकेचा तपशील सर्वात महत्त्वाचा असतो। हे बँकेचा तपशील तुम्हाला बरोबर भरून घ्यावा लागतो। आता हा झाला बँकेचा तपशील आपला। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, पाल्याचा तपशील। तर या ठिकाणी पाल्याचे किंवा पतीचे नाव काय आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपली इयत्ता अभ्यासक्रम काय आहे, शाळा महाविद्यालयाची संस्थेचे नाव काय आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला मागणी केलेली लाभाची रक्कम किती रुपये टाकायची आहे। त्या ठिकाणी पहिल्यांदा मागणी केलेली लाभाची रक्कम तुम्ही जर 1ली ते 7वी मध्ये टाकत असाल तर तुम्ही 1ली ते 7वी साठी 2,500 टाका, आणि 8वी ते 10वी साठी तुम्ही या ठिकाणी जे आहे ते 5,000 रुपये टाकायचं आहे। 1ली ते 7वी साठी 2,500 आणि 8वी ते 10वी साठी 5,000 रुपये त्या ठिकाणी रक्कम टाकू शकतात, कारण की मागणी केलेली लाभाची रक्कम आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे। त्या ठिकाणी पहा आपण कोणकोणते कागदपत्र जोडलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। जोडले आहेत की नाही ह्या 2 शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं ओळखपत्र जोडलेलं आहे। त्यानंतर बँकेचे पासबुक हे पण जोडलेलं आहे। आणि त्यानंतर रहिवासी पुरावा। आता रहिवासी पुराव्यामध्ये आपण कोणकोणते कागदपत्र आपल्याला द्यायला जमतात बघा। आधार कार्ड आहे, त्यानंतर वाहन चालन परवाना आहे, शिधापत्रिका आहे, मागील महिन्याचे विद्युत देयक आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला आहे। यापैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकतात। तर आपण या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी देऊयात। त्यानंतर पहा 4 नंबरला काय दिलेलं आहे, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळेचे ओळखपत्र, ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकतात। तर अशा प्रकारे जी आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे। आणि त्यानंतर विषय महत्त्वाचा येतो की तुम्हाला या ठिकाणी हजेरी म्हणजे अट काय दिलेली आहे, ती अट आणि नियम या ठिकाणी 75% या ठिकाणी पहा। तुम्ही 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2,500 साठी किंवा 8वी ते 10वी साठी प्रतिवर्षी 5,000 साठी हा अर्ज करत असाल, तुम्हाला 75% किंवा त्यापेक्षा अधिक हजेरी असल्याबाबतचा या ठिकाणी दाखला घ्यायचा आहे शाळेतून। 75% हजेरीबाबत शाळेचा दाखला तो पण त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे। त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती जोडायची आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती जोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, स्मार्ट कार्डची झेरॉक्स, तुमचे फोटो, हे संपूर्ण कागदपत्र आणि हा फॉर्म हे संपूर्ण फाईल करून तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसला ही फाईल घेऊन जायचं आहे। आणि फाईल घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या जे आहे काय आपलं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि आम्हाला शिष्यवृत्तीचा हा अर्ज आम्ही घेऊन आलो आहोत, तर तुम्हाला या ठिकाणी हा द्यायचा आहे। तर त्या ठिकाणी आपल्या ऑफिसच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही फाईल द्यायची आहे। आणि त्या ठिकाणी ही फाईल घेतल्यानंतर त्या ठिकाणी ही संपूर्ण कागदपत्र जे आहे त्याची कागदपत्राची पडताळणी केली जाईल। आणि कागदपत्र आपले जर बरोबर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती मेसेज केला जाईल की आपला अर्ज मंजूर झालेला आहे आणि पुढे प्रक्रियेसाठी पाठवलेला आहे। तिथून काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की आपला अर्ज मंजूर झाला आहे, आपले आपले जे पैसे आहेत ते काही दिवसात तुमच्या अकाउंटवरती जमा होतील। आणि ते पैसे जमा झालेले पण तुमच्या अकाउंटवरती जो मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज देखील येईल की आपले 1ली ते 7वी साठी जे 2,500 रुपये आहेत ते जमा झालेले आहेत आपल्या अकाउंटवरती, किंवा 8वी ते 10वी साठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या अकाउंटवरती 5,000 रुपये जमा झाले आहेत, हे असा मेसेज त्या ठिकाणी येणार आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला किती माहिती समजली असेल की 1ली ते 7वी किंवा 8वी ते 10वी साठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळासाठी जे शिष्यवृत्तीचे अर्ज भरले जातात ते कसे भरले जातात ह्याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती नक्कीच समजेल असेल। तर मित्रांनो, ही माहिती मला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक